आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर ते मीरा भाईंदर टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या नवमार्गिकेतील टप्पा 1चं उद्घाटन पार पडणार आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत। आणि आपण आता जी मेट्रो या ठिकाणी मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार त्या मेट्रोमध्ये आहेत। आपण ही मेट्रो बघू शकता, अत्यंत सुंदर अशी ही मेट्रो आहे आणि यासाठी आपण बघतो या मेट्रोमध्ये जे ट्रॅकिंगनी सायकल आणतात त्याच्यासाठी स्टँड देखील ठेवण्यात आलेला आहे। जर आपण या ठिकाणी सायकल लावायची असेल तर आपण या ठिकाणी सायकल लावू शकता आणि आपण बघतो या ठिकाणी चार्जिंग पॉईंट देखील देण्यात आलेला आहे। तसंच आपण बघतो या ठिकाणी आपत्कालीन गोष्ट काही घडली तर त्या ठिकाणी आपण बघतो गॅस सिलेंडर हा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघतो या ठिकाणी निर्देश देखील आपण बघितलं देण्यात आलेले आहेत। आणि जो आपत्कालीन आपल्याला समजलं तर या ठिकाणी आपण हा बटन दाबायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कॉल द्यायचा आहे। त्यानुसार या ठिकाणी आपण बघितलं तर आपत्कालीन व्यवस्थेला थांबवू शकतो। आणि आपण बघितलं तर या इकडे दाराला अडथळे जर आणलेस तर या ठिकाणी आपण बघितलं 5,000 रुपयाचा दंड देखील आकारला जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि संपूर्ण आपण डब्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये CCTV हे देखील लावण्यात आलेले आहेत आणि फायर अलार्म हे देखील या ठिकाणी दोन्ही आपण बघितलं तर महत्त्वाचं आहे आणि ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तसंच आपण बघितलं तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी ही खुर्ची देखील ठेवण्यात आलेली आहे। आपण बघू शकता ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ही खुर्ची ठेवण्यात आलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहिसर पूर्व हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे, कारण की या ठिकाणाहून आपण बघितलं तर दहिसर ते काशीगाव, तसेच दहिसर ते गुंदवली आणि दहिसर ते अंधेरी असा हा प्रवास असणार आहे। त्यामुळे आपण बघतो या ठिकाणी आपण जर गुंदवलीला बसलात तर आपण या ठिकाणी मोगरा, NCPCI जोगेश्वरी, झुरिक, कोटक, गोरेगाव, ओबेरॉय गार्डन, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा हे स्टेशन करणार आहेत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी उतरणार आहेत। आणि हीच जी मेट्रो सेवा आहे ती आपण बघितलं बदलायची आहे आणि आपल्याला तिकीट तीच राहणार आहेत। त्याच तिकिटीमधून आपण दहिसर, पांडुरंगवाडी, मिरागाव, काशीगाव हा प्रवास करणार आहे। तसंच आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी उतरून आपण मेट्रो सेवा फक्त चेंज करायची आणि त्यानंतर दहिसर, आनंदनगर, कांदारपाडा, एकसर, बोरोली, चिंपोली, कांदिवली, धानुकरवाडी हा अंधेरी पश्चिमचा प्रवास देखील आपण या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पार पडणार आहे। त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे आपण बघतो या ठिकाणी सुंदर अशा फुलांच्या आरासाने सजावट करण्यात आलेली आहे आणि थोड्या काही क्षणामध्ये या ठिकाणी येऊन या ठिकाणी मुख्यमंत्री उद्घाटन देखील करतील। आणि उद्यापासून ही जी मार्गिका आहे, जी मेट्रो सेवा आहे, ती जी प्रतीक्षा मीरा भाईंदर वासी करत होते ती प्रतीक्षा आता संपणार आहे आणि उद्यापासून नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू होणार आहे। आणि त्यामुळे आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये काशीगाव आपण बघतो मीरा भाईंदर ते अंधेरी जायचं असेल तर जी गाड्यांची सेवा होती त्यामुळे भरपूर ट्रॅफिक लागायचं आणि मोठ्या प्रमाणात वेळ लागायचं होतं। पण आता या ठिकाणी या मेट्रो सेवेमुळे नागरिकांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे आणि आपण बघतो या ठिकाणी प्रदूषण देखील होणार नाही आहे। त्यामुळे नागरिकांना कोणतीही आपण बघतो जो प्रवास आहे तो या ठिकाणी झटपट होणार आहे, फास्ट होणार आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होऊन नागरिकांच्या सेवेसाठी उद्यापासून ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे। आणि त्यामध्ये आपण बघितलं सर्वात चेंजिंग पॉईंट आहे तो दहिसर पूर्वचा हा मेट्रो स्टेशन। त्यामुळे आपण अंधेरी पश्चिमला देखील जाणार आहे आणि गुंदवलीला देखील जाणार आहे आणि आपण बघितलं काशीगाव, मीरा भाईंदरला देखील जाणार आहे। कारण की आपण बघितलं पहिला गुंदवली ते काशीगाव डायरेक्ट आपण प्रवास करू शकतो। आणि तसंच आपण बघितलं या ठिकाणी अंधेरीला जायचं असेल तर या ठिकाणी मेट्रो सेवा बदलायची आहे, पण तिकीट या ठिकाणी सेमच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।